पण मी ऑनलाईन चेक केलं, तुम्हाला पाठवलंय बघा की त्याच्यावर 5 किलो दाखवाले. ते असते पण आता ते सगळं येत नसते ना बरोबर. कमी सांडत कराडत कसं कसं 60 किलो 10 किलो कमी होते का मामा? डायरेक्ट 2 माणसाचं राशन कमी? 8 माणसात का एकट्याला कमी झाले का? 1-2 माणसाला तर भरती देतोच आपण. तसं कसं? तुम्हाला सांगतो, तुम्ही 6 माणसात दिले, आम्ही 8 माणसं आहे, तुम्ही 2 सगळं माणसाचं माहित आहे मला काय दिलंय काय नाही. तिथून सांगू नको तू. इथे तुला काय काय सांगायचं सांगतो. नाही नाही फोनवर बोलत बसायचं नसते. अहो पण तुम्हाला मी विचारलं, कारण आई म्हणली मला कमी दिले. मी सांगायलो की बघ फोनवर काय बोलत बसायचं नसते. किती वेळ मी इथे ये काय बस सांगतो. हो सांगसाल, पण तुम्ही आता म्हणले ना 30 किलो दिलं म्हणून. हो मग दिलं ना 30 किलो. सांगलं की तुला दिलेलं. मग तुम्ही तसं कसं म्हणता राव मामा? काय प्रॉब्लेम आहे मला सांगा ना. तू इथे एक तुला सांगतो मी कसं असतं. तिथं येणं होतं का मला आता? तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम साठी मग तिथे घे तिथंच घेऊन टाकतो. कुठं? तुला तिथे मिळतंय. नाही नाही, आता आईला मी सकाळी बोलायला कॉन्फरन्सवर घेतलं, तुम्ही बोलल्या नाही. तिथं मिळतंय तिथं घेऊन टाक म्हणालो की. अहो पण तुम्ही कसं बोलता राव? ऐकून तरी घ्या ना. ऐकून काय घ्यायचं आता? उगाच तेच किती वेळ बोलायचं असते का? किती वेळ काय बोलल्या तुम्ही? तुम्ही तर 10 किलो राशन कमी दिलं, बरोबर आहे ना? जे आहे ते माझ्या हिशोबाने मी बरोबर दिलंय. हा. तुला काय फरक वाटायला काय नाही तर तिथं घेऊन टाक. नसतं तू इथं आल्यावर विचार काय सांगतो. तुम्ही म्हणाल्या तोंडानं 30 किलो दिलं, तुम्ही 2 माणसाचं राशन दिलं नाही. मग का दिलं नाही ते सांगा ना. म्हणून सांगालो ना, जे मी 4च्या हिशोबाने दिलंय 28-32 होते 30 किलो देऊन टाकलं. असं थोडी राव. तुम्ही मला आज कळालं, तुम्ही किती दिवसापासून राशन कमी देता, त्याला कळत नाही म्हणून असं राहतं का? कोणला? आई बाबाला. यायला कळलं म्हणजे तू आता हुशार. मग तुला तर ये म्हणालो की यायला म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम करायचे, मी तुम्हाला बोलायसाठी तिकडे आम्ही यायचं. नाही मी काला प्रॉब्लेम करू. मग तुम्ही 10 किलो राशन का बरं नाही दिलं? नाही आणि आताच नाही तुम्ही कमीत कमी 2 वर्षापासून राशन कमी कमी आताच नाही कवाच नाही. सगळ्या बरोबर सगळं सारखं देतो मी. कोणालाच कमी देत नाही. अहो तुम्ही आता तोंडानंच म्हणाले की 30 किलो दिलं म्हणून. हो मग सांगालो ना मी. 4च्या हिशोबाने वाटप होते, 5च्या हिशोबाने वाटप असते पण होत नसते. असं कसं? पण मी ऑनलाईनला चेक केलं. मी ते तुला किती बोलत तहसीलला विचारलं, ते म्हणे 5 किलो आहेत म्हणे. मी सांगालो की मग तुला वाटप 5 असते पण 5 माल येत नसते. सांगतोय 1-2 कटे कमी येतात आम्हाला. मामा 1-2 कटे कमीचा विषय नाही. तुम्ही ऐका, तुम्ही खाताना तुम्ही अर्धा 1 किलो खा, तुम्ही डायरेक्ट 2 माणसाचा 5-5 किलो माल. 2 तासाचा अर्धा किलो म्हणजे ते कमी येतच असते मग सांगालो. अहो डायरेक्ट 10 किलो माल कमी येते का मग एका घरातल्या माणसाचा? प्रत्येक माणसाच्या हिशोबानं 1 किलो आपण कमी 4 किलो 4.5 1-2 माणसाला कमी देता येते का? अहो तुम्ही मला सांगा ना, एका किलोनं कमी देताना 1 किलोनं माल कमी झाला, तुम्ही डायरेक्ट 10 किलो माल कसा कमी झाला? अजून तू तिथं मी काय सांगालो ऐकू येणार आहे का? तुमचं ऐकलं मी. तुम्ही अर्धा 1 किलो म्हणालेला. मग ठीक आहे ना, अर्धा 1 किलोचा विषय आलाय का? त्याची माणसं आहेत. याची माणसं 2च होतं. त्याला छटा मी कमी देता येत नाही. त्याला 2 माणसाला किती कमी द्यावं? म्हणजे तुम्ही ज्याचे माणसं कमी आहे त्याला बरोबर देता, जास्तीत जास्त त्याचा घोळ करता असं? जास्त माणसाला त्याला खाली स्वतः 1-2 किलोचा कमी जास्त 1-2 किलोचा घोळ कुठे आहे? डायरेक्ट 10 किलोचा घोळ आहे ना. माणसाला 1 किलो व्हायला 10 किलो म्हणजे काय? तुला एकट्याला 10 किलो व्हायला काय? माणसाला 1 किलो धरलं तरी होईना, तरी तेवढं 8 किलो व्हायला. तुम्ही 10 किलोचा घोळ आणलाय. माणसाला 8 किलो 8च किलो. तुम्ही मला सांगा, तुम्ही राशन असंच देणार आहेत का? हे वाटप जसं करतो तसंच द्यायला की तुला काय कमी दिलं काय? कमीच दिलंय. तुम्ही 10 किलो दिले, डायरेक्ट 2 माणसं राशन नाही. मागच्या वेळेस भावाच्या आल्यावर बोलू आपण काय ते. माझं येणं होत नाही. तुम्ही मला सांगा, असं राशन प्रत्येक वेळेस कमी देणार आहेत का तुम्ही? नाही फोनवर सांगता येत नसते काहीच. कसं सांगितलं की तुम्ही सगळं? तुम्ही जे बोलला ते माझ्याकडे रेकॉर्डिंग झाली की तुम्हाला रिपीट रेकॉर्डिंग पाठवतो. हो मग सांगालो ना, फोनवर काही सांगता येत नाही मला. अहो सांगता येत नाही मला माहित आहे ना. तुम्ही 1-2 किलो खाताय ना, माणुसकीच्या नात्यानं खा बा, आमच्याकडून जाऊ द्या. पण डायरेक्ट 2 माणसाचं मी काय म्हणालो तुला सांगायलो की तू तिथं उचलून घे म्हणालो तुला. मग उचलून घेणं म्हणजे तिथं माझ्या मायबापाला लागते, तिथं देत नाही का तुम्ही? ते घेतील तो तिथं घे. नाही मला मग सगळं तिथं लागत आहे, तिथं नाही देणार का तुम्ही? ऑनलाईन मला काय अडचण नाही. कुठे घेता येते तुला तिथं सुद्धा घेता येते. घेता येते पण मला पाहिजे नाही ना. मला मायबापाला तिथं द्यायचं. मग तिथं तुम्ही कमी देणार का? मायबाप तुला कशाला लावलं डोकं तुम्ही? माझ्या मायबापा मला म्हणतात राशन कमी आले. हो म्हणले तर मग मी बघतो, त्याला बोलतो काय असेल ते बघतो मी. मग असं जमत नसते मामा. तुम्ही जेवढं बोलल्या ना माझ्याकडे खोटं वाटत असेल. त्याला म्हणालो की आल्यावर बघतो म्हणालो की. आपण मी आईला सकाळी बोलायला लावलं, तुम्ही बोलल्या सुद्धा नाही. बोलायला नाही तर माणसं 50 माणसं बोलायला ऐकू परत फोन करायचा ना. तुम्ही परत फोन करायचा ना. काय ते विचारायचं ना. अजून माझं संपले नाहीत माझ्या पुढचे फोन करायला. मला काय एकच काम आहे काय? मग तुम्ही सगळ्याचा घोळ आणायला राव असंच राहते का? सांगा बरं तुम्ही. सगळे माणसं बया पुढे आज पहिला दिवस आहे, अजून माणसात माझ्या पुढे. तसं जमत नाही मामा. तुमच्या तसं होत असं मला स्पष्ट सांगा. मी तुझा माल कमी देणार आहे म्हणून
मग बघून घेऊ पुढचं पुढं काय. मग मी इकडे घेईन नाही तर तिकडे घेईन नाही तर कॅन्सल करीन. हो काय व्हायचं ते होईल. मी बोलतो तुझ्या माईला पाठवू आल्यावर पुन्हा बोलतो. मायला म्हणजे डायरेक्ट 2 माणसं 10 किलो माल तुम्ही मग करायला राव. अर्धा एक माल किलोचा सगळा फरक पण नाही. तेवढा तंतोतंत माल येत नसते मापाला. कसा येत नाही. मी 10 राशन कार्डवाल्याला विचारून तुम्हाला फोन केला. एक दाणा सुद्धा कमी होत नाही. ठेवायचं की ठेवून द्यायचं असंच कसं बोलत बसायचं का किती वेळ बी. अहो पण तुम्ही कसं बोलता राव. गरीब माणसं मायबापाला काही कळत नाही, त्याचा फायदा केला काय? नाही फोनवर बोलायचं नसते काय असं किती वेळ बी. अहो बोलायचं असतंय फोनवरच. आम्हाला येणं होत नाही ना तेवढं फोनवर लांब. नाही बोलताय. ठेवालो मी. ठेवा तुम्हाला जे करायचं ते करा. हॅलो प्रदीप भाऊ. बोला भाऊ माल राशनचा माल प्रत्येक माणसाला किती किलो भेटतंय? स्वप्नावर बघावं लागत तुम्हाला काय सांगते. हा दादा मला 5 किलो माल भेटतो प्रत्येक माणसाला. माझ्याकडनं ऑनलाईनचं सर्टिफिकेट आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतो. ठीक आहे. माझा राशनवाला मला प्रत्येक वेळेस माल कमी देतो. त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे बोललेली. माझ्या घरामध्ये 40 किलो माल मला येतंय. त्यानं माल दिला 30 किलो. आणि आता मी त्याला बोललो म्हणतोय हो दिलाय कमी. 10 किलो माल सांडत येत असतंय. सगळा पुरत नसतोय. कमी जास्त येत राहते. टाका मला व्हिडिओ आहे का. आता आणि ते राशन कार्डवाला म्हणते मला तुला कोणाला बोलायचं बोल म्हणते. आणि त्याला मी आता होल्डवर ठेवले. घेऊ का कॉन्फरन्सवर? घ्या ना घ्या कॉन्फरन्सवर घ्या. एक मिनिट. तुझं वाटत लावतो म्हणा. आपण तर म्हणते देत नाही म्हणते मी माल. आई त्या याच्याकडे दे जाधवकर. मला बोलू दे की. नाही तू नको बोलू. या साहेबाला माहिती आहे माल किती भेटतो. ऑनलाईनला 5 किलो भेटतो. मी त्यांना सर्टिफिकेट आता जस्ट पाठवतो. त्यांची रेकॉर्डिंग पण पाठवतो. ते म्हणते ना 30 किलो भेटते बाकीचा मी देत नाही. दिला तरी 5 किलो द्यालो. यावेळेस पुढच्या वेळेस काहीच नाही देत म्हणते ना ते. आता रेकॉर्डिंग. हॅलो पायी असो पुढच्या तू कांदा गेला तर तुम्ही कुठे काढा. नाही हॅलो. आई हा द्या ते समोर कोण आहे ते राशन दुकानदाराला फोन द्या. कोणाला फोन दे. हॅलो प्रदीप बोलतो नन्नवरे महाबोधी न्यूज चॅनलवाला. हॅलो बोला. काय समस्या आहे ही. काय नाही बोला की. काय तेजस शेवले म्हणतात तुम्ही राशन कमी दिलं म्हणतात मला. कमी काही नाही. कसं असते माल वजनाप्रमाणे जे आता तिथून आपण माल देतात ना आपल्याला पाठवतात. हा माल तंतोतंत वजन येत नाही. थोडंफार ऍडजस्टमेंट करून द्यावं लागतं. दररोज नेहमी सगळ्या बरोबर द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही सांडते म्हणाले म्हणत त्याला सांडते म्हणून 10 किलो तुला कमी देतो असं. कायमचं आणि याचं म्हणून नाही ते. कसं असते माल आपला येत नाही ना तंतोतंत गळती होती वाटणं गळती होती म्हणून ग्राहकाला कमी देता. हो आता बारदाना येते ना फुटका आपला रेखीच येते. बरं याला कमी किती दिलं आपण. तेवढा तंतोतंत कमी किती दिलं राशन. काय 2-4 किलो. 10 किलो म्हणतात ते. 10 किलो रेकॉर्डिंग 10 किलो म्हणतात ते तेजस शेवले. 10 किलो नाही. बरं साहेब आपलं नाव काय म्हणले. न्याय साहेब आपलं नाव काय म्हणले. बाबूराव तुम्हाला सांगतो नारायण. तुम्ही तेजस मधात बोलायचं ना आहे आवाज बांध. साहेब आपलं नाव काय म्हणले. जाधव पूर्ण नाव साहेब. पूर्ण नाव काय म्हणलं आपलं. नारायण जाधव. कुठले धनगर टाके का साहेब. राशन दुकान कुठले आपलं. गावातलं कलमुला. पूर्णला आहे का शहरामध्ये आहे का. नाही खेड्यात आहे. हा खेड्याचं नाव काय आपल्या. कलमुला. काय 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 साहेब. कलमुला. कलमुला. ओके धन्यवाद साहेब.